Guys, the most expensive sari of my life is this Paithani. Hi guys and welcome back to my YouTube channel. बापरे, एवढे व्हिडिओज काढले पण अजून पण मला एकही ओपनिंग लाईन माझी अशी मिळालेली नाहीये. तुमच्याकडे काय असेल माझ्या पर्सनॅलिटीला सूट होणारा ओपनिंग लाईन तर प्लीज कॉमेंट करा. अच्छा, तर तुम्ही व्हिडिओचा कव्हर फोटो अँड टायटल वाचून कळालंच असेल की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे साडीज दाखवणार आहे जी रिसेंटली मी कल्याण मार्केटमधून घेतला होता. सो माझा एक फ्रेंड आहे, त्याने मला सजेस्ट केलं की इथे खूप फेमस जागा आहे आणि त्याने तिथे त्याच्या मम्मीसाठी साडीज घेतले होते. तर तो बोलला की तू ये, आपण तिकडे जाऊया. दादर ठाणे आम्ही ट्राय केलं की तिथे जाऊ, पण मला असं खूप असं बसता नव्हतं बांधायचं, खूप सारे साड्या नव्हते घ्यायचे. सो मला असं वाटलं की हे इझी ऑप्शन असेल, तर म्हटलं लेट्स गिव्ह इट अ ट्राय. तर आधी आम्ही एका एरियामध्ये गेलो होतो, तिथे छान होते साड्या, पण एकदम असे टिकल्या वगैरे असे खूपच जास्त थोडेसे ना लग्नाची वाईब होती, म्हणजे नवरी सारखी साड्या होते. सो आम्ही फायनली या शॉपमध्ये गेलो आणि हा शॉप असा 3 फ्लोअरचा होता आणि सगळ्या मटेरियलचे त्यांच्याकडे साडी होते. सो मी तिथून या साडीज आणलेत. वेट, लेट मी शो यू. सो 1 नाही, 2 नाही, 3 नाही, लिटरली मी 8 साड्या तिथून घेतलेत. लाईक 7 साडीज जे होते त्याचा मी पे केला होता आणि एक साडी मला त्यात डिस्काउंट म्हणून मिळाली आहे. सो मी तिथे जायच्या आधी क्लिअर डोक्यात ठेवलं होतं की मला फक्त 1-2 साडी घ्यायची आणि मम्मीसाठी आणि वहिनींसाठी घेऊन मी तिथून निघून येईल. बट जस्ट एक लडकीवाले चीज आहे. तर मी बोलता ना मी अशी उभी राहूनच बोलत बसणार. सो बेटर आय एम थिंकिंग की एक साडी ओपन करून तुम्हाला दाखवू आणि मग तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करू. भयंकर गरमी आहे इकडे, सो मी माझे केस बांधून घेतलेत. आय एम लाईक स्टाईल नाही मारा जाएगा. सो मी अशी रेंज वाईज साडी दाखवणार आहे किंवा मटेरियल वाईज. तर सगळ्यात आधी ही साडी आहे, एकदम सुंदर अशी ऑरेंज कलरमध्ये. सो तुम्हाला असा व्हिडिओमध्ये बघून वाटत असेल की खूप भडक कलर आहे, बट मला अशी ब्राईट कलरची साडी हवी होती कारण मी आता टेम्पल वगैरे व्हिजिट करते. सो मला ही साडी स्पेसिफिकली फोटोज वगैरेसाठी हवी होती. बट हे दिसायला मला असं वाटतं नेसल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. अँड हे कॉटन मटेरियलमध्ये आहे. याला असे टॅसल्स आहेत. आय थिंक माझ्या सगळ्याच साड्यांमध्ये हे टॅसल्स आहेत. अँड हे असं पूर्ण ऑरेंज नाही आहे, ह्यात असा हा इट्स नॉट व्हेरी स्काय ब्लू बट मोर ऑफ थोडंसं ग्रीन हिंट आहे याच्यामध्ये. अँड ह्याचा जो पदर आहे, मी हे पूर्ण ओपन नाही करणार बिकॉज ऑफकोर्स मला हे पुन्हा 8च्या 8 साड्या फोल्ड करून ठेवायचे. सो मी असं हाफ ओपन करते. सो ह्याचा पदर यू कॅन सी. मला हे कलर खूप जास्त आवडला आहे ना. आज लाईक की मला ऑरेंज कलरची साडी हवीच होती टेम्पल वगैरे व्हिजिट करताना. तर मग मी हे घेऊन टाकलं. ॲक्च्युली हे घेण्यामागं रिझन असं होतं की जेव्हा मी ही साडी बघत होती आणि मी असं अंगावर जेव्हा लावलं ना, म्हणजे ते सगळ्या साड्या मला असं प्लेट्स वगैरे लावून दाखवत होते. सो मला हे खूप सुंदर वाटलं आणि तिथे 2-3 लेडीज होते ज्यांना ही साडी हवी होती आणि त्या दुकानात मोस्टली अशा सेम साड्यांचे डबल पीसेस नव्हते, त्यांच्याकडे एकदम लाईट ऑरेंज कलरमध्ये होता. सो मी म्हटलं की ठीक आहे, मे बी ही छानच वाटणार आहे साडी नेसल्यानंतर, तर आपण घेऊन टाकूया. साईडला असा सुंदर प्रिंटचा बॉर्डर आहे बघा. मी जसं की व्हिडिओच्या स्टार्टमध्ये सांगितलं होतं की मला ना एकदम नाजूक आणि छोट्या बॉर्डरची साडी हवी होती, कारण की मी दिवाळीमध्ये जी साडी नेसली होती, मी ते फोटो पॉपअप करते, ती साडी खूप सुंदर आहे, पण मी अशी साडी नेसली की एकदम अशी बारीक दिसते. सो त्याच्या मोठ्या बॉर्डरच्या साड्या माझ्यावरती एवढे छान वाटत नाहीत असं मला जाणवलं. बिकॉज आत्ता तुम्ही गुढीपाडवाचा जर माझ्या साडीचा व्हिडिओ बघितला असणार तर त्या बारीक बॉर्डरची साडी मला खूप सुंदर दिसत होती. सो मी आता ट्राय करते की मी तशा साड्यांचे जे कलेक्शन आहेत ते करू. अँड येस, दिस वन इज फॉर 2400 अँड मला असं वाटतं की ह्याचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे. सो इट इज लाईक अ गुड इन्व्हेस्टमेंट. ही आहे नेक्स्ट कॉटनची साडी जी मी मम्मीसाठी घेतली आहे.
अँड ऑफकोर्स दुकानात आहे ना, मी कधी पण गेले तर जे मला ते दाखवतात ना ते सोडून माझं लक्ष इकडे तिकडे जात असतं. आणि तसंच हे लक्ष मला तिथे दिसलं, ते दुसऱ्यांना दाखवत होते. बट मला ना एकदम हे जे प्रिंट आहेत ना ह्याच्याकडे माझं लक्ष गेलं. आणि हे कलर माझ्या मम्मीला ना गरम खूप जास्त होतं आणि तिला अशा कॉटन सॉफ्ट साडीज आवडतात. सो मी म्हटलं की हे घेऊया. तीही नंतर ना असंच ट्रॅव्हलला वगैरे पण नेसू शकते, किंवा आता ताईच्या लग्नात हळदीला, बिकॉज तिचं लग्न पण खूप आम्ही सिम्पल ठेवलं आहे. तर हळदीला वगैरे ही स्टार्टिंग ती नेसू शकते. अँड मग सिल्कची साडी वगैरे. सो ह्या साडीचं मटेरियल खूपच जास्त सॉफ्ट आहे. अगेन ह्याला पण असे टॅसल्स आहेत, बट ह्याचा टॅसल असा आहे. अँड नेक्स्ट म्हणजे ह्याचं प्रिंट मला खूपच जास्त आवडलं. हे फ्लावर आणि हे छोटे छोटे हे प्रिंट्स, स्पेशली हे जे बनवलं आहे ना, किती सुंदर वाटतं बघा. खूप सुंदर, खूप सुंदर. मला असं वाटतं मी ही साडी एकदा तरी नेसेल जेव्हा मी मंदिरात वगैरे जाईल. मला ना खूप इच्छा आहे बनारस वृंदावन वगैरे साईड जायला, उज्जैन साईड जायला. ही साडी उज्जैनला आय डोंट नो एवढी खास नाही वाटणार, पण बनारस वगैरे साठी खूप सुंदर दिसणार आहे. ह्याचं पदर बघा, पदरला पण पूर्णच हे सेम प्रिंट आहे. आणि बाकी साडी जी आहे ती पण अशीच प्रिंटमध्ये. सो हे मला खूप आवडलं होतं. अँड जसं की मी सांगितलं हे दुसऱ्यांना ते दाखवत होते, पण मला आवडली आणि मी लगेचच बघून म्हणजे मी मम्मीला विचारलं पण नाही की तुला हे आणू का, मी लगेचच हे आय वॉज लाईक हे पॅक करा. अँड हे पण माझ्या बजेटमध्ये होतं. 2400ची आहे ही साडी. सो येस, दिस इज द साडी नंबर 2. सो मी मम्मीची साडी दाखवतीच आहे, तर मला असं वाटतं आपण मम्मीची ही वाली साडी पण बघून घेऊया. ॲक्च्युली हे त्यांनी मला माझ्यासाठी दाखवलं होतं. अँड जेव्हा मी असं लावलं माझ्या काय म्हणतात बॉडीला, तर हा कलर माझ्यावरती खूप सुंदर वाटतं आहे. त्याचा बॉर्डर जो आहे तो थोडासा असा जाड आहे, पण हे खालती जाड आहे अँड वरती बॉर्डर अगेन सुंदर आहे. अँड मी आत्ता नोटीस केलं की ह्याला हे एलिफंट वगैरे असे काय म्हणतात स्क्वेअरमध्ये प्रिंट आहे. मला नाही माहिती या प्रिंट्सला काय म्हणतात. मे बी इन फ्युचर जेव्हा मी जास्त साड्यांचं कलेक्शन करेल तेव्हा मला माहिती पडेल आणि मी तुम्हाला तेव्हा परत सांगेल इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या गोष्टी. ह्याला असे छोटे छोटे टॅसल्स आहे. मला असं वाटतं हे टॅसल्स बेटर आहे रॅदर दॅन दॅट मोठ्या टॅसल्स, कारण ते ना असे निघतात, अडकतात वगैरे. सो ही अशी सिल्कमध्ये, ही पण खूप अशी पातळ आहे. सो मला असं वाटतं की मम्मीला ना कॅरी करायला खूप इझी पडणार आहे ही साडी. सो त्यासाठी मी मम्मीला हे व्हिडिओ कॉल लाईक मी असंच कॉल केलं होतं मम्मीला की कुठल्या कलरची साडी वगैरे हवी आहे. सो पप्पा मागून बोलले की ऑरेंज वगैरे बघ. सो मला असं वाटलं की पप्पांचा ना असा फेवरेट कलर आहे थोडासा डार्कमध्ये, अँड त्यांनी मला सांगितलं ऑरेंज. सो म्हटलं की हे परफेक्ट कॉम्बिनेशन होणार आहे मम्मीसाठी. याचा पदर पूर्ण असं ब्राऊन आहे अँड हा दिस इज नॉट ऑरेंज, असं दोन असं फिरता कलर आहे. सो थोडंसं ब्राउनिश टोन, रेड टोन आणि मग ऑरेंज. मला वाटतं की दिस इज नॉट मँगो ऑरेंज और मला नाही आठवत आहे या कलरचा एक्झॅक्ट मॅच, बट या दिस इज प्रिटी. मला असं वाटतं मी ही कधीतरी नेसेल. ह्याच्यावरती अशी छान स्लीवलेस बुट्टीवाले ब्लाउजेस असतात ना, आय थिंक त्याच्यासोबत मी हे पेअर करेल. सो अगेन ही होती मम्माची साडी. साडीचा प्राईस अराउंड 3700 वगैरे होतं, म्हणजे एकदम बजेटमध्ये मला असं वाटतं ही साडी. आणि माझ्या मम्मीला ना खूप असे झगमग साड्या नाही आवडत, सो हे मी तिच्यासाठी आणली आहे ही साडी. सो मी तुम्हाला सांगितलं की दुकानात जायच्या आधी मी माझ्या माइंडमध्ये फिक्स केला होता की मला ना अशा छोट्या बॉर्डरची साडी हवी आहे. बट मी माझी जी साडी घेतली मी तुम्हाला एकदम शेवटी दाखवणार आहे, बिकॉज दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह वन. तर मी ती साडी घेतल्यानंतर म्हटलं वहिनींना पण थोडी सेम साडी घेऊया. तर त्यांना पण अशी ऑरेंज वगैरे शेडमध्ये हवी होती. सो त्यांनी त्याच्यात हा असा व्हर्जन दाखवला. सो दिस इज लाईक अ प्रॉपर मँगो ऑरेंज. असा एकदम फिरता कलर नाही आहे, बट यात थोडंसं असा रेड कलरचा टोन आहे. ब्लाऊज पीस याचा रेड कलरचा आहे अँड ही आहे पैठणी. आणि माझ्या वहिनींनी अशी पैठणी वगैरे नेसली नाही आहे. महाराष्ट्रीयन साड्या नेसल्यात पण पैठणी नाही नेसली, तर मला असं वाटलं की ही त्यांच्यावरती खूप सुंदर वाटेल.
हे आहे याचं पदर. सो मला असं आठवलं की दिवाळीत आहे ना माझ्या मोठ्या दीदीनी अशी पैठणी नेसली होती, तर तेव्हा वहिनींना पैठणी हवी होती. सो मी म्हटलं की लग्नात महाराष्ट्रीयन लुक करणारच आहे, तर ही पैठणी परफेक्ट मॅच असेल त्यांच्यासाठी. सो ह्याचं पदर असा पूर्ण हा प्रिंट आहे. लाईक हे मला असं वाटतं ट्रेडिशनल पैठणी सगळ्यांमध्ये असेच प्रिंट असतात, फक्त थोडेसे व्हरायटीज असतात. सो हे असं मस्त असं काम केलेलं आहे ह्याच्यावरती, पिकॉक वगैरे बनवलं आहे. ह्याचं कापड पण खूप सॉफ्ट आहे. माझ्या दीदींनी जी साडी आणली होती पैठणी त्याच्यापेक्षा बेटर कापड मला ह्याचं वाटतं. म्हणजे नेसताना ना असं पटकन हे नेसता येईल तशी आहे ही साडी. अँड येस, ह्याला टॅसल्स वगैरे नाही आहे पदरला, बट मला असं वाटतं हे खूप सुंदर वाटणार असे 3/4 ब्लाऊजसोबत. अँड या साडीचा प्राईस आहे 4000. अँड गाईज ही साडी ना ते शॉपवाले काका मला बोलले की एकदा अंगावर लावून तर बघ खूप छान वाटेल. अँड मला असं वाटतं त्यांचे जे लायटिंग्स असतात ना, जिथे ते असं थांबवून मस्त अशी नेसून जेव्हा दाखवतात ना, तेव्हा सगळ्या साड्या माझ्यावरती खूप सुंदर वाटत होत्या. आणि लाईक हां ठीक आहे, हे पण घेऊया, हे पण घेऊया, हे पण घेऊया. आणि नंतर मला असं वाटलं की आपण एवढ्या साड्या बघितल्या तर आता घेऊनच टाकूया सगळे. सो एक हा कारण पण होता साड्या घेण्याचा. अँड अगेन ही एकदम अशी प्लेन साडी तर नाही, ह्याचं कापड ना एकदम असा वेगळा आहे. टेक्स्चर जो आहे ना एकदम वेगळा आहे आणि असं पूर्ण स्क्वेअर म्हणजे सगळीकडे आहे. ह्याचा बॉर्डर इज नॉट एकदम ब्रॉड आणि नॉट एकदम शॉर्ट, बट हे प्लेन बॉर्डर पण छान दिसतात. फक्त जे एकदम प्रिंटेड बॉर्डर असतात ना ते माझ्यावरती एवढे काही खास दिसत नाहीत. बट अगेन मी क्लिअर केला होता की मला छोट्या बॉर्डरची साडी हवी आहे, तरी आय डोंट नो वाय आय एंडेड अप बाईंग अशी मोठ्या बॉर्डरची साडी. बट हे जे पिंक टोन आहे ना ह्याच्या पदरवरती बघा, सो ह्याचा ब्लाऊज पण असा सुंदर पिंकमध्ये आहे. आणि जेव्हा त्यांनी अशी मला अंगावरती लावून दाखवली होती ना तेव्हा हे खूप सुंदर दिसत होता. सो शॉपमध्ये जेवढी लोकं होती आणि मी ज्यांच्याबरोबर गेले होते शॉपिंगला ते पण बोलले की हे घेऊन टाके, सुंदर आहे. आता लग्नात नाही तर तू नेक्स्ट टाईम ह्याला वेअर करू शकते. बट आय डोंट नो मी ह्याला कसं कॅरी करणार आहे, कारण थोडी हेवी वाटते ही मला साडी. आणि ही साडी 3,200लाच होती, तर ते बोलले की हे घेऊन ठेव, नंतर ना डेफिनेटली तुला उपयोगीच पडणार आहे. सो आय वॉज लाईक ओके ये भी ले लेते. सो ही मी माझ्यासाठी घेतली आहे. नेक्स्ट ही गोल्डन टोनची साडी एकदम ना हे असं बघितल्यावरती माझे फ्रेंड्स बोलले की ही टीचर वाईब देते आहे, बट मला असं ना गोल्डन टोनमध्ये साडी हवीच होती. आणि याला ना मस्त अशी ती महाराष्ट्रीयन ज्वेलरी असती त्याच्यासोबत आणि बुगडी वगैरे घालून आणि एकदम सिम्पल मेकअप करून ना हे छानच दिसतं. सो म्हटलं की नाही, मला असं वाटतं हे मी इव्हेंटला वगैरे पण वापरू शकते आणि नंतर पण हे मला यूज करता येईल. तर हे ना ॲक्च्युली 7 साडीजची जेव्हा मी बिल करत होती तर ते 30+ वगैरे जात होतं. तर ते बोलले की त्याच्यात तुम्हाला एक ऑफर आहे की तुम्ही एक अजून साडी घेऊ शकता विदिन 1 इयर, कधी पण तुम्ही घेऊ शकता. सो आज लाईक की आत्ताच घेते, आता कधी पण परत कधी जाणार मी तिकडे. सो मी ही साडी म्हटलं की एकदा ट्राय करते, एखादी साडी आवडली तर मी ती घेऊन टाकणार. सो हे पूर्ण एकाच टोनमध्ये सेम असा टोन आहे आणि याला ना असे छोटे छोटे हे आहेत, काय बोलतात त्याला, मला आठवत नाही ह्याला काय बोलतात. म्हणजे छोटे हे आहेत आणि फ्लावर बनलेला आहे आणि पूर्ण प्लेन साडी. आणि हे जे प्रिंट आहे ना खूप मस्त वाटतं आहे मला. ह्याचा पदर पण एकदम प्लेन आहे, बट नेसल्यावरती खूप सुंदर दिसत होती. अगेन टॅसल्स आहेत याला. आणि ही साडी पण काहीतरी 3,500ला वगैरे होती, जे मला पूर्ण बिल जेव्हा मी केलं तर त्याच्यासोबत मिळाली होती. मी ना जस्ट असं लावून दाखवते, सी सुंदर. आय थिंक मी हे व्हिडिओमध्ये आधीच तुम्हाला सांगितलं की मी ना बजेट ठरवून गेलेले की मला मम्मी बहिणींसाठी साडी घ्यायची आणि माझ्यासाठी मी 2 साडी घेणार आहे. एक सिम्पल आणि जे मला असं ट्रॅव्हल वगैरे मंदिरात वगैरे जायला नेसता येईल. अँड सेकंड थोडीशी एक्सपेन्सिव्ह फॉर मी वॉज ओनली 4,000 to 5,000, जे मी ताईच्या लग्नात नेसणार आहे. बट ही साडी त्यांनी दाखवली मला ना, ह्याचं टोन थोडंसं ब्लू कलरमध्ये वाटलं होतं, स्काय ब्लूमध्ये. पण ही जे मी आत्ता आणायला गेली होती तेव्हा मला कळालं की हे ग्रे कलरचं आहे. जर मला तेव्हा कळालं असतं हे ग्रे साडी आहे तर मी एवढी एक्सपेन्सिव्ह साडी या कलरची घेतली नसती.
बट ओके. सो माझ्याकडे ना 1-2 साडीज आहेत जे मी अजून पण नेसलेले नाही आहेत, बट ते अशाच सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे. अँड ह्याचा बॉर्डर बघा किती सुंदर वाटतं हे. अँड हे खूप ट्रेंडिंग साडीज आहेत मला असं वाटतं, तर मला हे माझ्या कलेक्शनमध्ये हवंच होतं. अँड वो दिन अब दूर नहीं है जब हमारा नंबर शादी का कभी भी लग जाए. तर मी म्हटलं की आत्तापासूनच थोडे थोडे कलेक्शन जे आहेत ते मी करून ठेवते. मेन म्हणजे ना मला हे रेड कलर असा खूप मस्त वाटला, बिकॉज हे एकदम असा पॉपअप होतोय. खूप हे होते की मी ही घेऊ की नको, कारण ही माझी आत्तापर्यंतची सेकंड मोस्ट एक्सपेन्सिव्ह साडी आहे. दिस वॉज फॉर अराउंड 7,300 समथिंग. सो मला असं होतं की आत्ताच नको एवढे महाग महेश्वरी वगैरे साडी, आपण नंतर न बघूया. बट गाईज मी जस्ट नोटीस केलं की माझ्या लिप्सवरती माझी बिंदी लागलेली. अँड ऑलमोस्ट हे मी व्हिडिओच्या एंडमध्ये नोटीस केलं. बट ओके, प्लीज डोंट माइंड. एकदम स्टार्टिंगपासून जे पण तुम्हाला दिसत होतं ते इग्नोर करा. सो मला असं वाटतं ही अशी लावल्यावर खरंच सुंदर दिसते आहे एकदम. ह्याचा असा जो ब्लाऊज आहे ना रेड कलरचा, मी 3/4 शिवती आहे. त्याचं जे बॉर्डर आहे, तर मी त्यांना ते सांगितलं की ते बॉर्डर जो आहे ना थोडंसं शॉर्ट करा, सो दॅट ॲटलीस्ट ते थोडंसं नाजूक फील येईल. कारण मला ना अजून पण माहीत नाही की इतक्या ब्लाउजेस माझ्यावरती कसे दिसणार. सो मी 3/4 मोस्टली स्टिच करायला टाकलेत. सो या सुंदर माझ्यावरती रेड कलर खूप सुंदर दिसते असं वाटतंय मला. गाईज, द मोस्ट एक्सपेन्सिव्ह साडी ऑफ माय लाईफ इज दिस पैठणी. सो मी ना स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगते की मला एकदम छोट्या बॉर्डरची साडी हवी होती, बट हे ना अचानक असं बंडलमध्ये मला दिसलं. अगेन ते दुसऱ्यांसाठी हे काढत होते, पण माझी अशी नजर गेली या कलरवरती. माझ्याकडे ना पिंक साडी अँड असे डार्क ब्ल्यू साडी, पर्पल साडी हे असे खूप कॉमन वाटत होते. तर मला असं वाटलं की हे कलर खूप छान आहे. सो मी बॉर्डरला दुर्लक्ष केलं. अँड मी जेव्हा हे असं काढत होते तेव्हा त्या शॉपकीपरने मला सांगितलं की हे साडी महाग आहे जरा, 8,500-9 हजाराची आहे. वाजले की ॲटलीस्ट लावून तर बघूया आपण अंगावरती. अँड जेव्हा त्यांनी मला अशी ती नेसवली, म्हणजे प्रॉपर ती नव्हते नेसत, पण एका साईडला ब्लाऊज लावून आणि अशी अंगावरती लावून प्लेट्स लावत होते. अँड ते बघितल्या मला असं वाटलं की भाई हे कलर खूप युनिक आहे आणि खूप मस्त वाटतं आहे मला. सो मी खूप घाई केली आणि वाजले की ही साडी मला हवी आहे. अँड मी काही न विचार करता हे बाय केलं आहे. बट अगेन हे खूप सुंदर आहे. अशी पूर्ण ना बुट्टी अशी फ्लावरवाली अशी हे आहे. प्रिंटची क्वालिटी आणि कापडाची क्वालिटी खूपच मस्त आहे आणि खूप हलकी आहे ही साडी अगेन. बट मी जेव्हा काल ट्राय केलं नेसायला तेव्हा मला असं वाटतं ही मला एकटीला नाही नेसता येणार. ह्याला मला प्रॉपर सलॉनमध्ये म्हणजे ब्युटिशियनकडूनच नेसून घ्यायला लागणार आहे. बिकॉज एकदम अशी प्रॉपर ती मिऱ्या वगैरे घालून त्याला आयर्न करून आणि इथे प्लेट्स वगैरे घालायला लागणार आहे. आय एम नॉट श्योर अजून पण की मी ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवू का मी ह्याच्यावरती रेडीमेड ब्लाऊज घेऊ, मला अजून पण आयडिया नाही आहे. बट हां, हे युनिक कलर्समुळे मी ही साडी घेतली. ह्याचा पदर आहे ना पूर्ण रेड, ऑरेंज आणि थोडंसं असं मल्टी कलरमध्ये आहे, जे अगेन सगळ्या ट्रेडिशनल पैठणीमध्ये असतंच. सो हे असं आहे आणि बाकी हे पूर्ण प्लेन आहे या कलरचा. याच्या ब्लाऊजमध्ये पण हे सेम प्रिंट आहे आणि पूर्ण रेड कलरची ब्लाऊज आहे. बट ब्लाऊज ना जरा वेगळीच आहे, असं खूप शाईन आहे त्याला आणि खूप जास्त डिझाईन आहे. एकदम ट्रेडिशनल वाटते मला असं वाटत होतं की ही साडी ना मी माझ्या स्वतःच्या एंगेजमेंट वगैरेसाठी ठेवू, म्हणजे फर्स्ट लुकसाठी. कारण ह्याला मला असं वाटतं असं प्रॉपर ज्वेलरी, बँगल आणि शेल जे बोलतात ना असं हातात ठेवतात. सो मला असं वाटतं ते प्रॉपर असं घेतल्यावर ना ही साडी खूप सुंदर दिसणार आहे आणि हे कलर माझ्यावरती खूप सुंदर वाटणार आहे. पण आय डोंट नो, मी अजून पण खूप विचार करते की मी ही ताईच्या लग्नात नेसू की नको नेसू. मी हे पूर्णच ओपन करून टाकलं आहे. ओ गॉड, बाकीचे तर 7 साड्या तर ओपन होतेच, आता हे पण मला ना लावत बसायला लागणार आहे. हे कलर खूप सुंदर दिसत आहे माझ्यावरती, पण मला असं वाटतं बॉर्डरमुळे ना अशी एकदम नाजूक लुक नाही येते. बट लेट्स सी, मे बी अशी पिनअप वगैरे करून ना
थोडंसं बॉर्डर असं छोटं करून मी बघेल. मला मोस्टली ना असे ओपन साड्याच आवडतात, बट मला असं वाटतं की लग्नात ना मला खूप टफ जाणार आहे ते करायला. सो मी ओपन नाही ठेवणार. सो येस, मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. अँड मला असं वाटतं मला अर्धा तास तरी लागणार आहे ते पुन्हा साड्या परत व्यवस्थित फोल्ड करून ठेवायला. ॲक्च्युली त्यांनी जेव्हा मी साडी घेतली तेव्हा ना कुठे कुठे असे थोडेसे हे होतं, म्हणजे फिनिशिंग नव्हती साडींना. तर ते शॉप काय करते, ते तिथे काय करतात, ते तुम्ही साड्या घ्या आणि मग ते त्यांच्याकडे ठेवतात, तेच तुम्हाला पिको आणि फॉल करून देतात आणि मग 2-3 दिवसांनी तुम्हाला ते साडी जी आहे ते देऊन टाकतात. सो मला असं वाटतं हे साडी घेण्यापेक्षा जास्त मला ट्रॅव्हल वगैरेमध्ये जास्त पैसे गेलेत, बट दॅट्स ओके. आय गॉट गुड कलेक्शन अँड नाव आय थिंक आता हे अतरंगी असे वेगळ्या थोडेसे साड्या माझ्याकडे झाले, तर मी आता एकदम बेसिक प्लेनवाले साडीज घेणार आहे. ताईच्या लग्नात अजून पण मी काय घालणार आहे मलाही नाही माहिती. जेव्हा माझं ठरेल तर मी तुम्हाला दाखवेल नक्कीच. मी त्याच्या लग्नाचं पण एक अशी छान विचार करते सिरीज वगैरे बनवू. सो आय डोंट नो. अँड येस, नेक्स्ट टाईम फॉर शुअर मला असं वाटतं मी दादर आणि ठाणे वगैरे साईडचे पण कलेक्शन चेक करणार आहे. पुण्यात पण तुम्हाला काही शॉप चांगले माहिती असेल, एरिया चांगले माहिती असतील तर सांगा. मुळचंद तर आहेच, पण ते सोडून असे दुसरे जे साडीज फेमस शॉप्स आहेत तर त्याच्याबद्दल मला सांगा. अँड येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. I'll see you guys in my next video. Bye.